सुप्रभात यूट्यूबकर, कसे आहात? मजेत ना? मी पण एकदम मजेत. आत्ता वाजत आहे सकाळचे जर बघूया उठलो तेव्हा 7:30 वाजून 11 मिनटं आणि बाहेर बघा हे कसं झालं एकदम पूर्ण एकदम पावसाने आणि बाहेरच्या टेम्परेचरने आपली जी विंडो आहे ती पूर्ण अशी फॉग करून टाकलं आहे त्याला. तर माझं सगळं सामान रेडी आहे, इथे पण भरून ठेवलेलं आहे सगळं. आता मी नाश्ता करेन जो सकाळी इथे 7:30 वाजता सुरू होतो तो करूया आणि नंतर मग आपण आपल्या पुढच्या स्थानाकडे निघूया. आत्ता मी निघालो आहे माझ्या हॉटेलमधून आणि आता इथून पुढे जायचं आहे आपल्याला इंदोर किंवा कोटा. हे आपण आधी लवकर पोहोचू त्याच्यावर डिपेंड करतं आहे. अर्धा एक तासात का 10 मिनटात आपण इथून आता बाहेर पडू म्हणजे अलवरमधून. आता अलवरच्या पुढे कशी सिच्युएशन आहे ती पुढे गेल्यावरच कळेल. 97% आज पावसाचं प्रमाण दाखवतं इकडे, 97%. तर आय होप सो खूप जास्त जोरात पाऊस नाही मिळणार आपल्याला आणि जर लागलाच तरी आपण रेडी तर आहोत, त्यात काही शंका नाही. आज मी माईक लावला आहे कारण पाऊस नाही आहे म्हणून. पाऊस जेव्हा असतो ना त्यावेळेला मला माईक कनेक्ट करता येत नाही, त्यावेळेला व्हॉईस ओव्हर वगैरे द्यावा लागतो. बाकी तर सगळं ठीकच आहे. कारण कसं आहे जिकडे USB-C आहे ना तिथून जर पाणी आत गेलं की थोडं धोक्याचं सिग्नल आहे. आपला जो कॅमेरा आहे तो बिघडण्याची शक्यता आहे कारण त्याचं वॉटर सील जे आहे ते ओपन होतं, म्हणून मग मला ते केबल जी आहे ती कनेक्ट करता येत नाही. जर आज इंदोरपर्यंत पोहोचलो ना मग मजा येईल. मग उद्या मी नाशिकला असेन. प्रयत्न तर असेल माझा इंदोरपर्यंत पोहोचण्याचा. चला आजची जी राईड आहे ना ती एक्स्ट्रीमवाली घेऊन जाऊया एकदम, म्हणजे टेस्ट करूया आपण. एक्स्ट्रीम टेस्ट करूया. 620 किलोमीटर आहे इंदोर इकडून, 617 किलोमीटर राहिलेत. त्यात जर आपण रस्ता चुकलो किंवा जर टर्न चुकला ना ते किलोमीटर कमी जास्त होतात. मग कमी तर खूप कमी होतात, वाढतात जास्त. वा 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 काय होतं ते वाक्य, कमी तर खूप कमी होतात, वाढतात जास्त. इथे पण रस्त्यावरती खूप गाय आहेत आणि सफेद गाय खूप आहेत इकडे. गाय बैल सगळे सफेद सफेद कलरचे आहेत. काय इथे ट्रेंड आहे माहिती नाही किंवा काय त्यांचं प्रेफरन्सेस आहे. जास्त करून मी इकडे सफेदच कलरचे बघितलेत. सो हा आला डर्टवाला पार्ट, वॉटर क्रॉसिंग. 3 छोटे वॉटर क्रॉसिंग आलेत. मला हिला अजून एकदा टेस्ट करायचं आहे की लडाखच्या वॉटर क्रॉसिंगमध्ये काय अवस्था होती याची. गाडी खूप हलकी आहे, त्यामध्ये सामान वगैरे जर आपण वस्तू वगैरे ठेवल्यावरती तर लोड तर वाढतो, पण मग तेच आहे की तिकडे कशी परफॉर्म करते. आणि हिचे जे टायर्स आहेत ना हे मॅक्सिसचे आहेत, मागचा आणि पुढचा दोन्ही मॅक्सिसचा टायर आहे हिचा. तर जर आपण लडाखला ट्राय केलं हिला घेऊन जायचं कधीतरी, झंस्कार तर नाही होणार, पॉसिबलच नाही. झंस्कार इज टू टफ, टू मच. कारण झंस्कार दिवसेंदिवस खूप टफ होत चाललं आहे. जेव्हा मी गेलो होतो ना मागे त्यावेळेला तर रस्ते थोडे बऱ्यापैकी होते, वॉटर क्रॉसिंग पण लहान होत्या, पण एवढंच आहे की जेवढं लवकर ते जे वॉटर क्रॉसिंगवाले एरिया क्रॉस करणार ना तेवढं चांगलं असतं. पण काय करणार तुम्ही, किती करणार करून कुठेतरी असा एक मोमेंट येईल तिथे 12च्या नंतरच तुम्ही पोहोचणार किंवा तिथून पाणी जेव्हा मेल्ट व्हायला सुरू होतं तेव्हाच तुम्ही पोहोचता. ऑप्शन तर असं बघायला गेलं ना कितीही अवॉइड करायचं तरी कुठे ना कुठेतरी हेवीवाली आपल्याला वॉटर क्रॉसिंग तर मिळणारच मिळणार. इथे 2 व्हीलरचं प्रमाण एवढं आहे ना, राईट साईडला बघा असं वाटतं आहे फुल एकदम झुंड येतो आहे रायडिंग ग्रुपचा. किती 2 व्हीलर आहेत. ओ लाटांचा स्पीड ब्रेकर आहे हा, लाटांचा स्पीड ब्रेकर. तो ही चरते शूट कर रहे क्या? मतलब हो शूट तर करतोय मी. लाटी स्पीड ब्रेकर धडाधड. अजून आहे का पुढे आईच्या गावात? किती आहेत?
किती आहेत? वातावरण बघा किती स्मोकी झालंय. धुरळ आहे, धुरळ. आणि ॲक्च्युअलमध्ये धुरळ आहे, हे धुरामुळे. मस्त एकदम सपाट रस्ता मिळालाय, नो खड्डा. दादरला पोचलो आईच्या गावात. चला घरी 15 मिनिटात पोहोचेन आता मी इथून घरी. जर ओ वो 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 अल्ट्रा प्रो हेवी रायडर. बघा बघा, अजून एक येतोय. तो प्रो मॅक्स होता, अल्ट्रावाला अजून आला नाही. अल्ट्रावाला तर तुम्हाला लेनच्या बाहेर काढतो पूर्ण. हा आला प्रोवाला, प्रो रायडर. हा बघा जियान चाललाय का रस्त्यावरून. जियान, मैं हूँ जियान, मैं बडा हूँ ताकत. ऐक गावात खेचणारी गाडी, त्याला ट्रॅक्टर आहे. मला वाटलं पुढे काही ट्रक बिक असेल. निघाल्यापासून आपल्याला 70 किलोमीटर झालेले आहेत. सॉरी 70 नाही, 30 किलोमीटर झाले. 30 किलोमीटर झालेले आहेत. हो, सॉलिड लाईट आहे तुझी, सॉलिड. कोणाला हाय बी मारवता काय माहिती. जल ही जीवन है, जल जल के मरो. उन्हाळ्यामध्ये पुढून मला राईट दाखवत आहे, तर जायच्या आधी एकदा इकडे थांबून आहे ना मुआयना करतो मी. मुआयना करतो मी. राईट का दाखवते आपल्याला. अच्छा, हा मधला जो रस्ता आहे हा छोटावाला रस्ता आहे, आणि हा जो आहे हा हाईवे. देखो देखो कैसा मस्त एरिया में आए है आपण. डोंगर आहे हे चोहीकडे. हे ना काहीतरी स्कॅम आहे इकडे. हे बघा काय घेऊन झालं तेवढे जास्त ह्याच्यामध्ये काय माहिती. हेवी तर नसणार ते, जेवढं आकारमान दिसते ना त्याच्या आकारमानानुसार त्याचं वजन तर तेवढं वाटत नाही आहे ते, म्हणून त्यांना घेऊन जाणं शक्य होत असेल कदाचित. पण काय असेल आतमध्ये. जर तुम्हाला कोणाला माहिती आहे ना हे लोक काय घेऊन जात आहेत, कमेंट करून सांगा. मला तर नाही माहिती. पुढे ट्रॅक्टर आणि मागे स्कॅम. मस्त सुंदर असा रोड आहे हा. बाजूने रेल्वे लाईन, आणि इथून हा नॅशनल हायवे 148N, ज्यावर मी कालपासून चालतो आहे. जेव्हा मी वर चाललेलो उत्तराखंडला त्यावेळेला मी नॅशनल 48वर होतो, नॅशनल हायवे 48वर. आणि हा जो आहे हा 148 आहे. सो हे जे आहेत ना हे स्ट्रेट हायवेज आहेत. म्हणजे हे मुख्य हायवेकडून जे आतले शहर आहेत त्यांना जोडणारे हे हायवे आहेत. कोणती तरी नदी आहे ही, सुकली आहे पूर्ण. बघा काय जबरदस्त आहे लँडस्केप एकदम. एक बॅड न्यूज आहे. काल आपला ड्रोन भिजलेला ना पावसामध्ये, तो आता व्यवस्थित फंक्शन नाही करत आहे. मी मध्ये थांबून त्याला उडवायचा प्रयत्न केलेला, खूप मस्त एक लँडस्केप लागलेला, तर आता तो चालत नाही आहे. घरी जाऊन बघावं लागेल काय इश्यू आहे ते. मे बी सर्किट बोर्डमध्ये काहीतरी इश्यू झाला असेल. पाण्याचा थेंब पण पडला तरी लागेल त्याची. तरी मी काल त्याला बराच वेळ गरम करत ठेवलेला, पण मला नाही वाटत काही उपयोग झाला त्याचा. तर पाहावं लागेल ड्रोनचा काय इश्यू आहे. आणि सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे त्याचे सर्व्हिस सेंटर इकडे नाही आहेत. सो दॅट्स अ बॅड थिंग. जर आपल्याला त्याला रिपेअर करायचं असेल
तर त्याला मला चीनला पाठवावं लागेल, चीनला. नाहीतर मग लोकली जर कोणी रिपेअर करत असेल तर मग त्यांच्याकडे द्यावं लागेल, जे ड्रोन एक्सपर्ट्स वगैरे असतील. IC वगैरे जर उडाली असेल ना तर मग खूप डिफिकल्ट आहे तिला रिप्लेस करायचं. बोर्ड रिप्लेस करावं लागतं पूर्ण, बिकॉज ह्या ज्या ICs असतात ना ह्या खूप लहान लहान असतात. तो त्या हाताने शॉर्ट करायला खूप डिफिकल्ट होतं. सगळेच नाही करू शकत त्या गोष्टींना, काही काही लोक असतात एक्सपर्ट. परत कोणतं तरी एक छोटंसं गाव लागलं आहे, दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे. सो दॅट इज नॅशनल हायवे 4. आय विश तिथे 2 व्हीलरला अलाउड असतं गाडी चालवायला, पण नाही आहे. हा बघा, हा आहे NH4. माझ्या डोक्यावरून चालला आहे तो. पेद्रो 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 दुर्घटना संभावित क्षेत्र. फुल ऑन हॉर्न कॉम्पिटिशन चालू आहे यांच्यामध्ये. जो जबरदस्त हॉर्न वाजवेल तो जिंकला आज. कुठल्या तरी जंक्शनजवळ पोचलो आहे. खतरनाक गर्दी इकडे, बापरे. मोना बस स्टेशन. कुठलं तरी मोना नावाचं गाव आहे. हा काय रोड झाला हा, एकदम मस्का सपाट, एकदम जबरदस्त. मगाशी तिकडे जंक्शनवर आहे ना सगळे ट्रकवाले आपले हॉर्न वाजवत फिरत होते, कारण जिथून मी आलो ना त्या बाजूने आणि त्याच्या अपोजिट साईडने लोकांना रस्ता क्रॉस करायचा होता. तर ते आपला फुल जीव तोडून जेवढा होईल तेवढा हॉर्न वाजवतो. हे बघा इकडे हे लालवाला मंदिरांचं दुकान आहे. इकडे लालवाले मंदिर जर पाहिजे असेल तर इकडे मिळेल. भारी. अरे फुल लाईनमध्येच आहे, एकदम मोठी मोठी दगड आहेत. गिरधरपुरा घर पण बनवलं त्यांनी, पॅटिओ वगैरे जबरदस्त रे. जर कोणाला मंदिर वगैरे घ्यायचे आहेत तर इकडे या घ्यायला. किती खतरनाक बनवलं त्यांनी. सही आहे. जयपूर महुआ टोलवे. त्याला टोल नाही पे करायचा आहे, तो आपली ओळख दाखवून जायचा प्रयत्न करतोय. आपल्या इकडे आहे ना हे खूप चालतं पूर्ण भारतामध्ये. चाचा हमारे विधायक है, हमको जान वो नहीं तो काट डालेंगे. एक 5 मिनटाचा ब्रेक घेऊ, इकडे थोडं रेस्ट वगैरे करू आणि नंतर मग पुढे निघूया. कारण 60 किलोमीटर झाले मी ड्राईव्ह करतो आहे कंटिन्युअस. फक्त मध्ये थोड्या वेळासाठी थांबलेलो. मला असं वाटतं काहीतरी ते मॅप वगैरे व्यवस्थित सेट करायला. नाहीतर आत्तापर्यंतची जी जर्नी आहे ती मस्त चालली एकदम. फक्त आपल्याला अजून 540 किलोमीटर कंप्लीट करायचं. तर मी गाडी पण जरा थंड करतो आणि एक 5-10 मिनटाचा ब्रेकसुद्धा घेतो. चला आता आपला ब्रेक झालेला आहे. आता मी निघतो पुन्हा आपल्या पुढच्या वाटचालीकडे. गाडी पुन्हा वातावरण आता बदललं आहे. इकडे एकदम ढगाळ वातावरण झालं आहे. असं वाटतं आहे की आता पाऊस लगेच पडेल, पण बघूया. ह्या बाजूला आहे ना, ह्या बाजूला हा पावसाचा भाग वाटतो आहे, त्या बाजूला जरा क्लिअर वाटतो आहे. आता आपण कसं जातो आहे आपल्याला माहिती. 3.5 किलोमीटर लेफ्टलाच जायचं आपल्याला. कालचं स्टे माझं खूप छान होतं. जिकडे मी थांबलेलो तिकडे स्पॅरो हॉटेल म्हणून एक होतं, अगोडावर मला सापडले. 1500 रुपये झाले माझे विथ ब्रेकफास्ट. तेच जर मी दुसरीकडे कुठे थांबलो असतो ना 1500मध्ये तर ते लोक ब्रेकफास्टसुद्धा इन्क्लूड करत नाही. आणि डिनरसुद्धा केलं मी त्यांच्याकडे. तर जेवण पण छान होतं रात्री, जास्त महाग पण नव्हतं. थाळी वगैरे पूर्ण थाळी घेतलेली खायला मी, तर एवढं काही महाग नव्हतं. जेवण पण छान झालं. रात्रीचं झोप पण मस्त लागली मला. हो, फक्त सकाळी आहे ना मी माझ्या वेळेनुसार उठलो 4:30 वाजता आणि त्यानंतर मला व्यवस्थित झोप नाही लागली.
त्यानंतर झोपायचं नाही, ॲक्च्युली मी स्वतःला झोपवत होतो की झोप झोप करून अजून वेळ आहे जायला. पण ओव्हरऑल माझा स्टे खूप छान होता. मला जर निघायचं असतं तर मी अर्ली मॉर्निंग पण निघालो असतो, पण नंतर मग दुपारी आहे ना जेवण होत नाही, एवढं लिक्विड डाएटच राहतं माझं पूर्ण दिवसभरामध्ये. म्हणून मग मी सकाळी प्रयत्न करतो की जरा आपण खाऊन वगैरे निघू, म्हणजे जेणेकरून दुपारी नाही खाल्लं ना किंवा कमी खाल्लं तरी चालेल. आता मी मजबूत खाल्लं आहे, इडली, ब्रेड बटर, त्यानंतर कॉफी, फ्रूट्स पण खाल्लेले. बरंच जेवढं कोंबता येईल तेवढं कोंबलं आहे मी पोटामध्ये. नंतर हळूहळू गाडीवर बसून रवंत करेन ते. जस्ट किडिंग. आपण काय गाय बैल आहे काय रवंत करण्यासाठी? हा हा गुगली भावा आपल्याला कुठून तरी आतमधून घेऊन आला आहे. डोंगर भारी आहे पण इकडचं. हे बाबा नाईस. लुक ॲट दिस. किती भव्य आहे. वा जबरदस्त. हां आपला ड्रोन का नाही चालत आहे? त्याला पण आत्ताच खराब व्हायचं होतं. एवढं मस्त मस्त लँडस्केप आहे इकडे. काय रचना भारी यायची एकदम. दगड 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 दगड, दगडांवरती माती, नंतर मग त्याच्यावर झाडं आली आहेत आणि वरती पूर्ण दगड आहे उभा उभा. हा जो बाईकवाला आहे ना ह्याला बघायला पाहिजे होता कसं चालवत होता. जसं काय अंगामध्ये किडा घुसला त्याच्या. वळवळत वळवळत चालवत होता एकदम. 9 तास 21 मिनटे आपल्याला इथून लागणार आहे पोहोचायला. 516 किलोमीटर उरलेत. आत्ता असं वाटतंय मला की आजचं जे किलोमीटर्स आहेत ना ते खूप हळूहळू जात आहेत. 500च्या खाली आलोच नाही मी. अरे नाही 600 किलोमीटरच्या वरती होतं ना. बरंच कवर केलं म्हणजे मी. बस 16 किलोमीटर राहिलेत 100 किलोमीटरच्या वर. नाही 100 किलोमीटर झालेसुद्धा आपल्याला असं पाहायला गेलं तर. 16 ना बरोबर. 620 किलोमीटर होतं आणि आता झाले आहेत 516. म्हणजे 100 किलोमीटर पूर्ण झाले आपल्याला. आपला जो हा परतीचा प्रवास आहे ना हा खूप जबरदस्त आहे आधीपेक्षा तरी. म्हणजे जाताना पण चांगला होता, असं नाही की वाईट होता करून, पण हायवे खूप होते. आता हा जो काढतोय ना मला इकडून तिकडून गल्ली गोळ्यातून काढतोय तो भारी आहे एकदम. एन्जॉय करत चाललो एकदम मस्त एकदम. आणि त्यातल्या त्यात रस्ते पण जबरदस्त असल्यामुळे काय टेन्शन नाही आहे. आपला स्पीड पण मस्त एकदम जेवढा असायला पाहिजे तेवढा कंटिन्यू आहे. आता मी पोचलो आहे कटावलाला आणि इथे बघा किती गाय आल्यात. गाय बैल वगैरे त्यांचं हे चालू आहे आमरण उपोषण. आज त्यांनी ठरवलं आहे की इकडे कोणी आज टोल नाही भरायचं आहे. उपोषणाला बसल्यात सगळे आज गाय. काय रस्ता आहे बघा, जबरदस्त बनवला एकदम. आपल्याला वरूनच जायचं आहे. इथून गेलो ना कुठे पोचू सांगता पण येणार नाही. पण सगळे रूट जे आहेत ते व्यवस्थित क्लिअर नाही आहेत. तर आता मला तो नॅशनल एक्सप्रेस हायवेवर घेऊन गेलेला आणि ते नशीब तिकडे टोल नाका होता एंट्रीलाच, म्हणून टेन्शन नव्हतं. मी लगेच तिथून यू टर्न घेतला आणि परत आता ज्या रस्त्याने आलो ना त्याच रस्त्याने आता परत जातो आहे. कारण पुढून एक गाव आहे लाल सोटा का लाल सोट म्हणून, तिथून आपल्याला जावं लागेल. कारण हा जो रस्ता आहे हा रस्ता नॅशनल एक्सप्रेस हायवेला जाऊन कनेक्ट होतो आणि आपल्याला नॅशनल एक्सप्रेस हायवेवरती अलाउड नाही आहे 2 व्हीलर्स तरी. इथे पण रस्त्याचं काम चालू आहे. तर अर्धा रस्ता उघडा आहे, अर्धा रस्ता बंद आहे. आता ऑफ रोडिंग सुरू होईल काही वेळापुरता.
आरामात, काय घाई नाही आपल्याला. त्यातल्या त्यात आपला जो हा ब्लॅक पॅन्थर आहे ना, हा ह्या टाईपची ऑफरोडिंग खूप आरामात करतो, एकदम एफर्टलेसली. पावरची कुठेच असं कमतरता वाटत नाही अशा वेळेला. मस्त निघतो ह्या टेरेनवरून पण. टोटल गाडीचा जो एव्हरेज आहे ना, तो 250 ते 300 किलोमीटरचा मिळतो आपल्याला फुल टँकमध्ये. जर इकॉनॉमी झोनमध्ये चालवली तर 300च्या वर जातो, 320 330च्या आसपास. आणि जर तिचा इकॉनॉमिक झोन सुरू होतो 62+, 62-63ला ही इकॉनॉमिक झोनमध्ये असते. त्यानंतर एकदा 60 ते 65च्या वरती गेली की मग या गाडीचा जो एव्हरेज आहे तो कमी व्हायला सुरू होतो. आता थांबलो आहे मी फ्यूल भरायला. फ्यूल भरून घेऊया आणि मग त्यानंतर पुढे निघूया. त्यात हवा पण भरून घेऊया. बरं, पुरा इधर तक लेके आओ. 3 लिटर कर दो, 3 लिटर. 441 किलोमीटर बाकी आहेत. आय होप सो आपण आज एवढे करू. 8 तास दाखवत आहे इथून. 9 वाजता अरायवल टायमिंग दाखवत आहे आणि सगळे आपल्याला बघत आहेत गूग वाकून वाकून. हाँ कितना दिया आपने? 150 दिया आपने. यांच्या सगळ्या नोटा ओल्या ओल्या झालेल्या आहेत घराने. आता गाडी जरा पुढे करतो आणि हवा पण भरून देतो. हवा पण कमी झाली आहे, सो हवा पण जरा भरून टाकूया आपण. नंतर पुढे गेल्यावर टेन्शन नको आपल्याला. तर हे मी घेतलं आहे हवा भरायला. त्यामध्ये आपल्याला ऑन केलं आहे 27. मागे किती आहे? मागे आहे 29 आणि पुढे आहे 22. हाँ खुद की तरफ से? हाँ हाँ हाँ, नहीं महाराष्ट्र जा रहा हूँ. हाँ ट्रिप, हाँ ट्रिप हो गई अभी मेरी पूरी. अभी ऊपर जा रहा हूँ मैं. हाँ वीडियो बनाने आते हो? नहीं नहीं, ऐसे ही घूमने के लिए. चलाने पे है. अगर इसका इकोनॉमिक जोन में चलाएंगे ना, मतलब जिसमें गाड़ी एवरेज देती है, अगर उसमें चलाएंगे तो 70 का एवरेज भी दे देती है. अभी सुबह से चला रहा हूँ तो मुझे 50 से 60 का एवरेज देती है. ये ऑन रोड मुंबई में जाती है 1:20 की, 1:21. टायर प्रेशर चेक करे. चौतीस PSI आहे. जास्त आहे प्रमाणापेक्षा. टायर प्रेशर तो बरोबर आहे. चलो फिर मिळते आहे कभी. तर त्यांना व्लॉगमध्ये यायची खूप हाऊस होती, इच्छा होती. त्यांची इच्छाही पूर्ण केली. सो त्यांच्यासाठी त्यांचा जो हा कट आहे मला ठेवावा लागणार आहे. पेट्रोल पण फुल, आपण पण फुल. नाउ लेट्स मूव टू आवर डेस्टिनेशन. हे हा जो रोड आहे हा आपल्याला सिटीच्या आतून घेऊन जातो आहे. हा NH-148च आहे का? ओ इच्छा खतरनाक खतरनाक. जिल्हा न्यायालय परिसर, ते हे इकडचं जिल्हा कोर्ट आहे. याच रोडने आपल्याला सरळ 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 जायचं आहे. उपवन संरक्षक विभाग अधिकाऱ्याचं घर होतं ते.
तेव्हाच हे रस्ते एवढे डेव्हलप करून ठेवलेले त्यांनी, कारण इथे सगळे ए क्लास ऑफिसर राहतात. ओ डीजेवाला, आयुष्यपत डीजेवाला नव्हतं, त्याने एवढे मोठे मोठे स्पीकर लावून ठेवलेले ना. ह्या स्टेटला आहे ना तुम्ही असं बोलू शकता, द स्टेट ऑफ बोलेरो. ह्या स्टेटमध्ये जेवढे बोलेरोज आहेत ना तेवढं मला नाही वाटत दुसऱ्या कुठल्या स्टेटमध्ये असतील. दुसरं स्टेट असं बघायला गेलं तर हरियाणा. आता आपल्याला जायचं इथून राईटला. गुगली बाबा कुठून गुगली घेऊन चाललाय आपल्याला त्याला त्याचंच माहिती. सिटीमधून इकडून तिकडून घेऊन जातोय कसं. तर हे इकडचं आहे ना कार मार्केट आहे. इकडे जेवढे पण कारवाले आहेत किंवा ट्रॅक्टरवाले आहेत ना ते लोक त्यांची गाडी सजवायला आणतात इकडे. आणि ट्रॅक्टरवाल्यांसाठी ना स्पेशल दुकान आहेत स्पीकरची. मोठे मोठे डेक लावतात आतमध्ये 12-12 इंचवाले. मगाशी तुम्हाला म्हणाले ना मी, त्याने त्याच्या ट्रॅक्टरमध्ये मोठे मोठे स्पीकर लावून ठेवलेत. तेच येते सेवा. काय बनवलं इकडे रस्त्यामध्येच, काय बनवतात काय माहिती इकडे. असं हायवेच्या मध्येच आहे हे. कदाचित अजून त्या बाजूने पण कन्स्ट्रक्शन बाकी असेल. 2590 किलोमीटर झालेले आहेत आपल्याला. 6 तास 53 मिनटं उरलेत आणि आता वाजतायत 2:08. बघण्याच्या नादामध्ये ब्रेक जरा लेट मारला. अजून जोरात ब्रेक मारला असता तर मागचा टायर स्किट झाला असता. आता मी पोचलो आहे कुठेतरी. इकडे ना हे लोक एक काम नाही करत व्यवस्थित. ते म्हणजे नाव वगैरे असं दुकानाच्या ज्या पाट्या त्याच्या खाली ते लोक लिहित नाही की एरिया कोणता आहे. महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही पाहिलं असेल ना, जे जे दुकानं आहेत तिकडे त्यांच्या खाली आहे ना त्यांनी कुठला एरिया आहे त्याचं नाव लिहितात ते लोक. त्याच्यामुळे लगेच आयडेंटिफाय करायला एकदम इझी पडतं. आता नेव्हिगेशनमध्ये दिसत नाही इकडे. आपण जेव्हा नेव्हिगेशन लावलेलं असतं मॅपमध्ये दिसतं असं नॉर्मली. जर मी हे नेव्हिगेशन बंद केलं तर याचे शिंग भारी आहेत, एकदम शेपमध्ये आहेत प्रॉपर. नो आकडे तिकडे. फुरसतबाई काठियावाडी मस्त आपला आरामात फुरसतमध्ये आपला रस्ता क्रॉस करतोय. 2600 किलोमीटर आता आपल्याला पूर्ण झालेले आहेत मला. तर कोटा इथून अजून जवळजवळ एक 2 तासाच्या अंतरावर आहे. 2 तासाच्या अंतरावर आहे. आणि आपल्याला जिकडे पोचायचं आहे तिकडे अजून पोचायला आपल्याला 6 तास 39 मिनटे लागणार आहेत. म्हणजे आपण रात्र होईपर्यंत, म्हणजे अंधार होईपर्यंत आपण, मला असं वाटतं की आपण तिकडे पोहोचू. जवळजवळ 6.5 तासच आहेत. 9:08 मला अरायवल टायमिंग दाखवत आहे. पण मी जेवढं होईल तेवढं लवकर तिकडे पोहोचायचा प्रयत्न करेन. बघा ही व्हॅली किती सुंदर आहे एकदम. मगाशी आपण तिकडे होतो ना, लेफ्ट घेतला मी शार्प आणि दोन्ही बाजूला डोंगर आहेत. पावसामुळे पूर्ण एकदम त्यांचा रूपरंगच बदलला आहे. जबरदस्त. इंद्रगड 2 किलोमीटर मग काय म्हणतो 2 किलोमीटर आहे. हा मजे लुटा एकदम भारी. बघा हे काय आहे, किती आहे हे आजूबाजूला. जबरदस्त आहे एकदम. आजचा रूट तर मला खूप आवडला आहे, ज्या प्रकारे आपण आलो आहे तो. तर तुम्हाला पण जर यायचं असेल ना तर हा 148N आहे. तिकडे समोर बघा काय, त्या डोंगरावर कुठला तरी किल्ला आहे जुना एकदम. खूप जुना किल्ला आहे सर. एकदम वेगळेच आहेत हे डुक्कर. फुल एकदम ब्लॅक. अडगांचा आकार पण वेगळा होता जरा. जबरदस्त रूट आहे हा. बघा काय डोंगरांची रचना आहे एकदम ती.
जर तुम्हाला हायवे करायचे नसतील ना तर तुम्ही हा वाला हायवे घेऊ शकतात 148N. हो NH 148N जो कोटावरून येतो. घाट आहे का पूर्ण यू टर्न घेतो. हेअरपिन बेंड आहे इकडे. पाऊस पडायला पाहिजे होता आता, मजा आली अशी. बघा ना काय भारी आहे एकदम व्ह्यू आजूबाजूचा. माझी तर कॅमेरा बंद करायची इच्छाच नाही होते. आणि त्यात इल्युमिनाटीचा सॉन्ग लागलाय. हा 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 भारी. एवढ्या वेळेचा जो थकवा होता ना आणि जे असं बोर झालेलं गाडी चालवून चालवून तो आता पूर्ण गेला. बोर तर म्हणजे काय बदलतच नव्हतं लँडस्केप. आणि अचानक असे 1-2 किलोमीटरवरती लँडस्केप बदलत आहेत. भारी. आता रूट 29 वर आहे मी. हा NH 148 सुद्धा आहे आणि रूट 20 सुद्धा आहे. गुगल मॅपवर जर तुम्ही बघितला ना तर मिळेल तुम्हाला. असंच मला एक ठिकाण दिसलं इकडे. किती भारी आहे. तर मी असंच थांबलो 1-2 मिनटासाठी बघण्यासाठी. हे बघा तिकडे मस्त गावातले पोरं आंघोळ करतायत आणि हे असं काही आहे दृश्य आजूबाजूला इकडे. भारी. बघा नॅशनल एक्सप्रेस 4 दिल्ली वडोदरा मुंबई एक्सप्रेसवे. काय जबरदस्त कटआउट केला आहे त्यांनी इथून. हे जे रस्ते आहेत ना हे जबरदस्त आहेत. एकदा इकडून आहे ना 4 व्हीलर घेऊन जाईन. काय भारी आहे. इथे सगळं खेत आहे. इथे शेत आहे. खेत बोललो मी. इथे सगळं शेत आहे या बाजूला आणि या बाजूला तीच झाडं आहेत जी तिकडे आपल्याला उत्तराखंड उत्तर प्रदेशला लागलेली रस्त्याच्या बाजूला. हे ह्यांनी लावलं आहे इकडे का स्वतःहून येतात काय माहिती. सगळे अशी वाकलेली आहेत. हा रस्ता जो आहे ना हा मला मगाचपासून काही ना काहीतरी वेगळं बघायला देतोच आहे. जर असं बोर व्हायला लागलं की इंटरेस्टिंग ट्विस्ट टाकला. हा रस्ता पण बऱ्याच वेळापासून सुरू आहे. हा जो पॅच आहे हवाला. म्हटलं चला तुम्हाला पण दाखवूया. ती बघा काय हवेली बनवली त्यांनी मस्त एकदम. आशापुरा पॅलेस जबरदस्त बनवलं एकदम. आत्ताच्या वेळेला असे घरं खूप कमी लोक बनवतात. खूपच रेअर लोक बनवतात. आम्ही इथे GOBPचा पेट्रोल पंपवर आलो. त्यांचं मशीन बघा काय खतरनाक आहे. बघा याचं तामझाम करावं लागतं बाहेर पेट्रोलचं. तिकडून ट्रेन चालली आहे. हा आपला रस्ता गुडला नावाचं गाव आहे. तिथे पोचलो आहे आपण. मध्ये शेत आहे. हा रस्ता आहे आणि ती ट्रेन आहे आणि इकडे बरंच शेत आहे आणि त्या बाजूला NH 4 आहे. NE 4. कोटा आता राहिलं आहे फक्त 15 किलोमीटर. आत्ता पोचलो आहे मी कोटा जंक्शनला आणि आतून इथून तिथून झुरून कुठे जातो आहे गुगल मॅपलाच माहिती. आता आपण फॉलो करायचं काम करतो. बस फॉलो द गुगल इन्स्ट्रक्शन. तर आज इकडे थांबायचं की नाही. आज इथे थांबणे का आहे का नाही आहे. दीज गाईज आर चिलिंग.
अबे काय बघत होते एवढा वेळ? ते वाट बघत होते, मी जवळ होते त्यांच्या, मग ते येऊन त्यांना मी घाबरवेन. गप झाले ते लोक लगेच. यो 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 होनी सिंग देरी गो यो यो. 265 किलोमीटर आपल्याला अजून जायचं आहे पुढे. जायचं की नाही जायचं? चला जाऊया. तर मी आता कोटामध्ये नाही थांबत आहे, मी जातो पुढे. तिथे आहे बऱ्याच सुखसुविधा राहण्यापिण्यासाठी. आपण कोटा सोडूया, कोटामध्ये तर आपण ऑलरेडी आहोत. आपण जाऊया उज्जैनला. चला उज्जैन, लेट्स गो लेट्स गो. 5 तासाची जर्नी आहे अजून. अंधार तर होणार. आता वाजले 4:15, म्हणजे आपण पोचू 9:15 पर्यंत. 9:15 10 पकडून चालतो मी. काय कर रहे हो भाइयो? कोटा नगर परिषद वाहन सेवा, परिवहन सेवा. इट इज कॉल्ड परिवहन. परी जातात का त्याच्यामधून? परी बसून जातात. टक 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 टक. त्यांचा आवाज एवढा खतरनाक आहे ना की बुलेटच्या आवाजाला पण तोडतील. हो इथे काय? आर्मीचं बेस आहे इकडे. मुंबईला पोचल्यावरती सगळ्यात महत्त्वाची आता कामं करायची आहेत ह्या गाडीला घेऊन. ती म्हणजे टायरची कंडिशन बघून टायर बदलावं लागतील, मागचे पुढचे दोन्ही पण. आणि त्यानंतर अजून काय, ऑइल चेंज तर मी मुंबईमध्येच करणार आहे. खड्ड्यात गेलं इकडे कुठलं ऑइल टाकतील कुठलं नाही काय माहिती नाही. कारण मी 1-2 ठिकाणी चेक केलेलं, तर त्यांच्याकडे ते लोकलवाले ऑइल होते कुठले तरी, ज्यांचे कधी आपण नाव पण नाही ऐकलेत. तर मला असं कोणतंही ऑइल घालून याच्यामध्ये इंजिनची लावायची नाही आहे. कोटा नगरीय परिवहन सेवा, परिवहन परीच जात असतील याच्यामधून. राजस्थानच्या परी. हे बघ काय विधायक कार्यालय लाडपुरा. मी काहीतरी वेगळं ऐकलेलं, म्हणून मी व्यवस्थित एकदा परत वाचून घेतलं की नक्की काय लिहिलं आहे तिकडे. तर ते लाडपुरा असं होतं ते. जबरदस्त. सिटीमध्ये पण आलो आता आपण. कोटा सिटी. उचकी मारली गाडीने, उचकी, अचानक उचकी. हे काय? कलेक्टरी ब्रजराज भवन. जवाहरलाल नेहरू होता तो, स्टँडिंग ओवेशन देत होता सगळ्यांना. एक्सप्लोरिंग #एक्सप्लोरिंग द कोटा सिटी. आवाज आहे देखील गाड्यांचे. सर्किट हाऊस, मुन्नाभाईमधलं सर्किट आहे ना, त्याचं घर आहे. के कर रहे हो भायो? बघा बघा किती जबरदस्त डेव्हलपमेंट केलेली आहे इकडे पण. हा शहरातला एक मुख्य भाग आहे, कारण इथे बरेच सरकारी ऑफिस दिसतात मला उजव्या बाजूला, म्हणजे लेफ्ट साईडला. बऱ्याच लोकांना उजवा आणि डावा नाही समजत. तर मी पण जे सांगितलं ना ते तुम्हाला चुकीचं सांगितलं. उजव्या बाजूला नाही, ते डाव्या बाजूला आहे ते. इथे फोटो काढायला मिळेल का आपल्याला युटर्न मारून? राजकीय महाविद्यालय कोटा. तर हे आहे राजकीय महाविद्यालय. तर 2 मिनटं थांबतो इकडे आणि फोटो काढून लगेच कल्टी मारतो. पोरं बघा समोर कसे मस्त एन्जॉय करत चाललेत त्यांच्या थारमध्ये. रोड थार. वा, एका वेगळ्याच कंट्रीमध्ये आल्यासारखं वाटतं इकडे. असं वाटतच नाही मी की त्याच ठिकाणी आहे. मगाचपासून एवढ्या ठिकाणी चालतो तिकडे. हे बघा 3 माकडं. सॉरी, माकडं नाही ती. गांधीजी, त्यानंतर जवाहरलाल नेहरू आणि आपले द आयर्न मॅन, द इंडियन आयर्न मॅन वल्लभभाई पटेल, श्री वल्लभभाई पटेल. राजस्थान ना खूपच खरंच सुंदर आहे. म्हणजे ना त्याचं आर्किटेक्चर जे आहे ना ते एकदम वेगळंच आहे. बघितलं या भाडखाऊने अजिबात बघितलं नाही राईटला, अजिबात नाही बघितलं. सरळ गाडी घुसवली आणि जोपर्यंत टर्न मारत नाही ना तोपर्यंत अजून पण तो बघत नाही तिकडे. त्याला रिग्रेट पण नाही होणार. तो आज जाईल असाच एक दिवस कर्माने त्याच्या. असो, आपल्याला काय, आपल्याला जरा सांभाळूनच जायचं आहे. कारण इकडे हे असे गाढव खूप आहेत, महागाढव आहेत. यांचा ब्रिज पण बघा किती भारी आहे एकदम.
किती खर्च केला यांनी ब्रिजवरच, ब्रिजच्या सायडिंगवर. ते बघा काय आहे तिकडे समोर काहीतरी आहे. कुछ तो है सामने रामलाल. क्या है वो इतना बड़ा बड़ा? मीनार है, मीनार. ओके. ते बघा, ते बघा, ते बघा. काय आहे? म्हणून आळशी लोकांनो घराच्या बाहेर निघा आणि फिरा जरा जरा. कारण हे जे आहे ना, हे घराच्या बाहेर राहूनच तुम्हाला पाहायला मिळेल. पाहताय ना, बघ काय आहे. वा, जबरदस्त. घरामध्ये राहून काय नाही मिळणार आहे सगळं बघायला. पैसे किधर से लेके आए मेरे दोस्त. सगळ्यांचाच प्रॉब्लेम आहे तो, माझा पण आहे. हिम्मत लागते फक्त बस. पैसे नसताना सुद्धा हे सगळं करायची. उधार घेऊन नाही, स्वतःच्याच पैशाने. कंसामध्ये जय हनुमान संकट मोचन. आता कोटा सोडून मी पुन्हा बाहेर आलो आहे हायवेवर. आणि वातावरण बघा किती एकदम मस्त झालं, एकदम जबरदस्त आहे. ओपन स्काय, काहीच नाही. जोपर्यंत नजर जाते तोपर्यंत रस्ता आहे. आणि माझं जे टार्गेट होतं कोटापर्यंत ते पूर्ण झालं आहे आजचं. अलवर ते कोटापर्यंतचं जे डिस्टन्स होतं ना, ते जवळजवळ 400 किलोमीटरच्या आसपास होतं. नाही, 300 किलोमीटरचं, 300-350 किलोमीटर काहीतरी होतं. मी इकडे टाकेन, मला आठवत नाही आता, साईडला नोट म्हणून टाकेन. तर 300च्या आसपासच काहीतरी होतं. ठीक आहे. आणि त्यापुढे आपलं जे दुसरं डेस्टिनेशन होतं उज्जैन, तिसरं डेस्टिनेशन होतं जे मी दुसऱ्या दिवशीच पूर्ण करतो आहे, ते म्हणजे उज्जैन आपलं है ना. तर ते अलवरपासून पुढे अजून 250-300 किलोमीटर होतं ते. तो असा आपला ओव्हरऑल जो डिस्टन्स होता ना, तो 620 किलोमीटरचा आहे. आणि त्यातले आता फक्त 240 किलोमीटर राहिलेले आहेत. तर मी 4.5 तासामध्ये हे पूर्ण करेन, जसं माझं क्लॉक रन होतं आहे त्यानुसार. तर बघूया अजून कुठवर आपल्याला पोहोचायला मिळतं आहे. ते समोर ढग बघा. आणि दिवसभरामध्ये मला आत्ता ऊन सापडलं आहे इकडे. जेव्हा आपली राईड संपणार आहे तेव्हा. हे जर पोल्युशन नसतं ना, तर तो तिकडचा जो नजारा आहे ना अजून भारी दिसला असता. कारण ते तेवढेच नाही आहेत, ह्या बाजूला पण आहेत पूर्ण असे पर्वतांसारखे उभे आहेत ते असे ढग. जबरदस्त एकदम. आता मी आहे ऑगस्ट क्रांती पार्क जवळ. हे इथेच आहे, बाजूलाच आहे. आणि इथे थोडं छोटासा रस्ता झाला आहे, त्यामुळे जरा ट्रॅफिक वाढली आहे. पुन्हा जंगलाचा रोड सुरू झाला आहे, जंगल रोड. माकडं हे बघा, हे बघा, हे बघा, हे बघा, खेळत आहेत रस्त्याच्या मध्येच नुसतेच. इथे पण बरेच माकडे आहेत. त्यांना खायला प्यायला असेल इकडे जंगलामध्ये आजूबाजूला, म्हणून आहेत ते. चेतावणी, धन चेतावणी. काय जबरदस्त रूट आहे हा. आता मी NH52 ला आहे. 148 सोडला मी. 212 किलोमीटर राहिलेत. 3 तास 58 मिनटं. काय म्हणता, करू शकतो का आपण एवढं? मेन म्हणजे ही करू शकते का ते बघूया. आणि मला असं वाटतंय उद्या कुठल्याही परिस्थितीमध्ये ऑइल चेंज करावं लागणार आहे. कारण कालचे एवढे किलोमीटर्स
कालचे 407 किलोमीटर्स आणि आजचे 620 किलोमीटर. 1000 किलोमीटर आपल्याला आज इथेच होतील. 1027 किलोमीटर 2 दिवसात. हिच्यावर ब्लॅक पॅन्थरवर, ब्लॅक पॅन्थरा नाव ठेवायचं. ती आहे ना, ही ती गाडी असते आपल्याकडे, ब्लॅक पॅन्थरा. इकडे पण काहीतरी आहे वाटतं, किल्ला बिल्ला, हवेली. हे बघा, वन विभाग. मला थांबायला आवडेल, पण आपल्याकडे वेळ फार कमी आहे, कारण काहीच तासांमध्ये अंधार होईल आणि मग आपण अंधारामध्ये आज 2-2.5 तास ट्रॅव्हल करावं लागणार आहे आपल्याला, एवढं तर नक्की आहे. आले 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 स्पीड ब्रेकर आले, त्यातला एक तरी अवॉइड करू आपण. अरे हे लोखंडाचे स्पीड ब्रेकर आहेत, हे मेटलवाले. एका ब्रिजवर आपण थांबलो आहे, तिकडे जायला तर मिळेल आपल्याला, जाऊ शकतो यातून, पण परत तर तो मी पुढे गेल्यावरती हल्ला ना, उगाच त्रास नको, म्हणून निघू दे त्यांना एक एक करून. ते बघा तिकडे किती पाऊस पडतोय त्या बाजूला, आणि कसं दिसतंय ते, जबरदस्त एकदम. काय खतरनाक आहे ना. ह्या बाजूला नाही, त्या बाजूला कसा ओततोय बघा पाणी. लेयर्स बघा, लेयर्स. त्या बाजूला तर मजबूत लिकेज होत आहे पाणी, ते बघा. सो पाऊस असा पडतो. हे डोंगर बघा कसं आहे, चिपऱ्यांचे डोंगर आहेत. चिपरी असते ना, छोटे छोटे दगड, चपटे चपटे, त्याचे डोंगर आहे ते सगळे. इथे आणून ओतलेलं असं वाटतंय कोणीतरी, आणि त्यांचं डोंगरांमध्ये रूपांतरण झालंय. खूप आहेत, आणि असे एवढेच नाही आहेत, खूप जास्त पण आहेत. हे बघा, हे सगळे तेच आहे. ते समोरचे ढग बघा कसले जबरदस्त वाटतात एकदम. असं वाटतंय फोटो लावलाय तिकडे, लँडस्केप फोटो काढलेला आहे आणि चिटकवला आहे तिकडे फोटो काढून. हे बघा तिकडे प्लांट आहेत, ते ॲटॉमिक एनर्जी प्लांट. साडेतीन तास अजून आपल्याला चालायचं आहे. आता वाजता आहेत 6. ते बघा ॲटॉमिक प्लांट्स भारतामध्ये खूप कमी आहेत ते, आणि त्यातला एक मी आत्ता पाहतोय समोरासमोर. आता मी हायवे 52 सोडला आहे आणि साईडला आलो आहे. पुन्हा आपण आता कनेक्ट होणार NH 148N वरती. बस इथून आता मला राईट घ्यायचं आहे पुढून 270 मीटरवर. इंदोर, उज्जैन, झालरापटन हे आलो आपण जंक्शनजवळ. आता इथून जायचं आपल्याला राईटला, उजवीकडे, इकडे तिकडे उजवीकडे. तर हा रस्ता जातो उज्जैनला. परत सिंगल रोड आला आता आपल्याला, मस्त डिवायडेडवाला रस्ता सोडून. तर बघूया काय सीन आहे. इथे पाऊस पडून गेला आहे, मजबूत झाला तो पण. सर्वत्र मातीचा सुगंध दरवळला आहे आणि पाऊस आत्ताच पडून गेला आहे.
अजून पण लागतात आहे टपाटप, हलके फुलके पडतोय अजून पण हलका फुलका पाऊस. बघूया किती जोरात मिळते अजून आपल्याला. गाडीवर असल्यामुळे ना आपल्याला हलका पाऊस पण एकदम जोरजोरात लागतो. म्हणून काय असं काही टेन्शन तर नाही, कारण हा एवढा खूप जास्त नाही आहे पाऊस. फुल ऑन उपोषण चालू आहे ह्यांचं. आज काय हे लोक उठणार नाही इकडून. आज ट्रॅफिक जाम करूनच राहणार ते. अनदर राडा भाई, आज लफड़ा होने वाला है इधर. फुल ऑन गैंग वॉर. माँ कसम ये क्या हो रहा है इधर. हा बघा ह्याला तर रोडच नाही. बापरे, खूप सांभाळून गाडी चालवायला लागणार आहे आता, कारण आता अंधार व्हायला सुरू झालेली आहे. आणि हे जे असे महारथी ड्रायव्हर्स आहेत ना, त्यांना तिकडचा रस्ता किती रिकामा असला तरी ते ह्या बाजूने चालवणार फॉर शुअर. तर आपल्याला खूप आरामात एकदम काळजीपूर्वक चालवावं लागणार आहे. आता माझा स्पीड पण कमी होणार आणि एकदम लक्ष देऊन गाडी चालवायला लागणार. फक्त पाऊस नको पडू दे बस, मग व्यवस्थित आपण पोहोचू. शेवटचे 100 किलोमीटर उरलेले आहेत आणि अजून 2 तास 11 मिनटं आपल्याला पोहोचायला लागणार आहेत. 116 किलोमीटर बाकी आहेत अजून. सॉरी, 116 किलोमीटर बाकी आहेत आणि 500 किलोमीटरपेक्षा आपल्याला जास्त झालं आहे सकाळपासून आत्तापर्यंत चालवत. असं पाहायला गेलं तर मी मोठे ब्रेक खूप कमी घेतलेत. माझा सगळ्यात मोठा ब्रेक जो होता तो 15 मिनटाचा होता पूर्ण राईडमध्ये आजच्या. आणि त्यामध्ये माझं असं मध्ये ठरवलं होतं की थांबूया आपण आधेमध्ये कुठे जर हॉटेल वगैरे सापडलं तर. कारण हा ना रस्ता सिंगल आहे. ह्याच्यामध्ये होतं काय असं की हे जे मोठे मोठे गाडीवाले आहेत ना, त्यांना जर ओव्हरटेक करायचं असेल ना तर ते समोरून बघत नाही गाडी येतात की नाही, सरळ घुसवतात ते लोक. आणि बाजूला पण होत नाही ते, तुम्हाला घुसवूनच ते तुम्हाला बाजूला करतील, पण ते नाही होणार स्वतःहून. तर असा सीन आहे ह्या ठिकाणी. जर डिवायडरवाला रोड असता तर कदाचित मला एवढं टेन्शन नसतं, पण इथून खूप सांभाळून जावं लागतं. ही जी एज आहे ना, ही जी लाईन, ह्या लाईनच्या बाहेरून गाडी चालवावं लागते. हा बघा, हा आला ना महारथी. असे बरेच येतात. हा तर लहान गाडीवाला आहे. ह्याच्यापेक्षा पण मोठे मोठे जे ट्रकवाले आहेत ते सुद्धा असेच येतात. आता आपल्याला पेट्रोल पंप शोधावा लागेल. जर मागे गेला असेल तर ठीक आहे, पण आता पुढे आपल्याला बघावं लागेल, कारण 2च बार उरलेले आहेत आणि फ्यूलअप करून घ्यावं लागणार आहे. आणि हे शेवटचं फ्यूलअप असणार आहे. त्यानंतर आपल्याला फ्यूल भरायची गरज नाही लागणार. एकदा फ्यूल भरलं की डायरेक्ट उज्जैन. आता पेट्रोल भरलं आहे मी आणि हे शेवटचं फ्यूलअप आहे. यानंतर मग आपल्याला परत पेट्रोल भरायची गरज नाही लागणार मला. मग इथून आता 104 किलोमीटर उरले आहे. तर आता मी कुठेच नाही थांबणार. आता सरळ डेस्टिनेशनवरती आपली गाडी थांबेल. मध्ये 50 किलोमीटरला मी एक ब्रेक घेईन. तर आय होप रात्रीचं जे फुटेज आहे ते चांगलं व्यवस्थित क्लिअर रेकॉर्ड होतं आहे. आता आपल्याला ह्या पट्ट्याच्या आतमध्ये चालावं लागणार आहे, कारण सीन असा आहे की अपोजिट साईडने येणाऱ्या गाड्या आहेत ना, त्यांचा काहीच अंदाज नाही लागणार आपल्याला. हॉटेल वगैरे मिळालं पाहिजे राहायला फक्त बस. कारण मी अशा ठिकाणी चाललो आहे ना, तिकडे खूप सारे भक्त आणि टुरिस्ट लोक येतात. तर होप सो कुठे काही ना काहीतरी मिळेल आपल्याला. ये AC वाला है, क्या कॉस्ट है इसका, दिखा दोगे? गरम है ना रूम. इसका कितना है? इसका कितना? 1000. अच्छा, क्योंकि पिछली बार ऐसे ही जगह पे रुका था मैं. इतना गर्म था ना रूम, और लाइट भी नहीं था. इसके लिए मैंने आपको पूछा ना लाइट है क्या नहीं. लाइट का कोई हाँ. और इन्वर्टर पे AC चलता है. इन्वर्टर पे AC चलता है. AC के लिए लाइट नहीं जाती.
चलिए एसी वाला ही करते, एसी वाला ही कर देते। थोड़ा कुछ कम कर सकते तो देखो थोड़ा, क्योंकि मैं क्या सुबह निकल जाऊंगा जल्दी, ज़्यादा टाइम के लिए भी नहीं हूँ मैं। हाँ अकेला ही हूँ मैं, इसीलिए बोल रहा हूँ। देखो अभी तो 8:30 7:30 बज गए, सुबह मैं 7 7:30 के आसपास ही निकल जाऊँगा। आत्ता वाजलेत 9:06 आणि मी माझी राईड जी आहे ती 8 वाजताच संपवलेली, कारण जसं मी सांगितलेलं की हा सिंगल रोड आहे आणि सिंगल रोडमध्ये ना हे लोक खूप घाण गाडी चालवतात। मला 2दा त्यांनी रस्त्याच्या बाहेर फेकलं, तर नंतर मी विचार केला की खूप झालं आता, अजून रिस्क नाही घ्यायची आहे, कारण एकतर ते लोक हाय बीमवर येतात आणि त्यातल्या त्यात ते लोक अपोजिट साईडने पण येऊन पूर्ण समोरून दिसते गाडी येते, तरी पण ते गाडी बाजूला घेत नाही। आत्ता मी जेवढे रेकॉर्ड केलेले व्हिडिओ होते ते सगळं बघत होतो आणि मला आउट्रो नाही मिळाला, तर मी आउट्रो पण रेकॉर्ड करतो। उज्जैन मला करता नाही आलं, कारण रात्र खूप झाली होती आणि मला रिस्क घ्यायचं नव्हतं, एकटा होतं म्हणून। करायला करू शकलो असतो, पण उगाच त्या मूर्खामुळं लोकांमुळे मला स्वतःचं जीव धोक्यात घालायचं नव्हतं, कारण आपली चुकी नसताना पण आपण रिस्कमध्ये असतो हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे। म्हणून मी म्हटलं ठीक आहे थांबूया, उद्याचं उद्या बघू, कारण काय खूप जास्त डिस्टन्स नाही आहे। उद्या मी ट्राय करेन की धुळेपर्यंत पोहोचायला, त्यानंतर मग धुळेला पोहोचलो की मग डायरेक्ट आपल्याला मुंबईला निघता येईल। तर थँक्यू इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल। उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत बाय बाय।